आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या भरून काळा बाजार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 3,15,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा गैरफायदा घेत आरोपी घरगुती LPG सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून विक्री करत आहेत। याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या पथकानं कुट्टी बाजार परिसरातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला। या कारवाईत आरोपी संदीप संतोष चव्हाण, भीमवाडी गंजमाळ, आसिफ अहमद शेख राहणार हॅपी होम कॉलनी, अनिल लहू घोडे, आम्रपाली रोड, कॅनल रोड, उपनगर आणि संतोष अशोक पटेकर, आम्रपाली रोड, कॅनल रोड, उपनगर यांना रंगेहात पकडण्यात आलंय। आरोपी अनधिकृत मशीनच्या साहाय्यानं अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस भरत असल्याचं उघड झालं। कारवाई दरम्यान पोलिसांनी 33 घरगुती गॅस सिलेंडर, 13 व्यावसायिक सिलेंडर, 2 गॅस भरण्याची मशीन्स, 2 इलेक्ट्रिक वजन काटे आणि एक 3 चाकी मालवाहू वाहन असं एकूण 3,15,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस हवालदार नाझीम खान पठाण यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, विशाल काठे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार सतीश साळुंके, कयूम अली सय्यद, अविनाश जुंद्रे, प्रभाकर आहेर, पोलीस अंमलदार सागर निकुंभ, निलेश विखे आणि अविनाश थेटे यांनी सहभाग घेतला।